Download the ZEE5 app now. झी मराठीवरील तुला पाहते रे ह्या मालिकेच्या 21 मार्चच्या भागात रंगपंचमीच्या निमित्ताने सर्व सरंजामे कुटुंब ईशाच्या घरी रंगपंचमी साजरी करण्यासाठी जमतं. विक्रांत ईशाला रंग लावतो, मात्र सर्वांना ईशाला रंगांची भीती वाटत असल्याचं माहीत असतं. विक्रांतीला रंग लावतो तेव्हा ईशा काही क्षण घाबरते, पण नंतर ती सुद्धा विक्रांतला रंग लावते. ईशा, विक्रांत, बिपिन आणि रुपाली होळी खेळायला जातात. ईशाला खुश बघून सर्वांना आनंद होतो. चाळीतील सर्वजण विक्रांतचं स्वागत करतात. ईशा आणि विक्रांत रंगपंचमी साजरी करतात. इथे आईसाहेब आणि जयदीप ईशा आणि राजनंदिनीमध्ये खूप साम्य असल्याचं सांगतात. तर सोनिया ईशाच्या आईला ईशा कदाचित विक्रांतला घाबरून होळी खेळायला गेलीये असं सांगते. त्यामुळे ईशाची आई चिंतित होते. तितक्यात ईशाचे बाबा तिथे येतात आणि ईशा आणि विक्रांत धमाल करत असल्याचं सांगतात. सर्वजण टेरेसवर रंगपंचमी साजरी करायला जातात. इथे सोनियाच्या सततच्या बोलण्यामुळे ईशाच्या आईच्या डोक्यात बंद खोलीचा विषय घोळत असतो. तेव्हा ईशाचे बाबा टेन्शन घेऊ नकोस असं सांगतात. ईशा तिकडे सुखी आहे असं देखील सांगतात. इकडे विक्रांत झेंडेंना फोन करून रंगीबेरंगी मुखवट्यांची व्यवस्था करायला सांगतो. तो त्या मुखवट्यांचा वापर ईशाला घाबरवण्यासाठी करणार असल्याचं सांगतो. या मालिकेच्या आगामी भागात ईशाला तिच्या मोबाईलवर मेसेज येतो, ज्यामध्ये राजनंदिनी साडी फॅक्टरीमध्ये घोटाळा करणाऱ्या व्यक्तीचं नाव गजा पाटील आहे असं लिहिलेलं असतं. ही गोष्ट ईशा विक्रांतला सांगते. विक्रांतला धक्का बसतो. गजा पाटील हे विक्रांतचं खरं नाव असेल का? ईशाला विक्रांतच्या भूतकाळाबद्दल समजणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पहा तुला पाहते रे सोमवार ते शनिवार संध्याकाळी 8:30 वाजता फक्त झी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज. Download the ZEE5 app now.